नमस्कार, मी तौफिक पठाण. नवगाव जिल्हा परिषद गट आणि नवगाव गण पंचायत समिती सध्या निवडणूक चालू आहे. तर 7 तारखेला निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे. तर माझा जास्तीत जास्त विनंती आहे बंधू आणि भगिनी मतदारासाठी का जास्तीत जास्त मतदान करावे आणि मतदान करावे, कोणाला करावे, कशासाठी करावे याच्यावर भरपूर तुमचा निर्णय आहे. तर जे विकास करेल, जे शासनाकडे मागणी करेल आणि त्याचं विकासाचं धोरण आहे, त्याचा अजेंडा आहे जो विकासाचा, आपले शिक्षणाची अवस्था काय आहे, जिल्हा परिषद शाळेची त्याची अवस्था सुधारली पाहिजे. आणि दुसरे आरोग्य विभाग आपला जे आहे सर्कलमध्ये प्रत्येक गावात, तर त्याची अवस्था काय आहे, त्याचा स्टाफ कसा आहे, स्टाफ किती आहे, त्याचं पूर्ण नियोजन पाहिजे. गावाचा विकास पाहिजे. गावाचा विकास म्हणजे प्रत्येक गावात वॉटर फिल्टर पाणी नाही आणि नळाला पाणी येत नाही आणि वीजचा तांत्रिक अडचणी वगैरे, कुठे डीपी आली तर डीपी येत नाही. तर जे सरकारकडून निधी जास्तीत जास्त वळणार आहे, निधी आपला प्रयत्न करणार आहे विकासासाठी, तर अशा लोकांना निवडून द्या. आणि कोणाच्या फुल थाप्यावर बळी नका पडू. कोणी आपल्याला दारू पाजणार किंवा कोणी मताला पैसे देणार, तर आपल्या मताची किंमत ओळखा. कारण आपण एक मतदान देतो, तर ते एक मतदानात आपला आमदार होतो, एक मतदानाने खासदार होतो, एक मतदानाने आपला सीएम होतो आणि पंतप्रधान पण होतो. तर त्याचं महत्व आपल्याला माहित पाहिजे. लोक म्हणते एक मतदानाने काय होणार, ते 5 वर्षासाठी तुमचं भविष्य मागे जाणार आहे. तर आपल्या गटासाठी टोटल 23,500 मतदार आहे. तर जास्तीत जास्त 100% मतदान करावे अशी माझी विनंती आहे. आणि जातीपातीचं राजकारण करू नका आणि कोणाच्या भुले थापी पडू नका. तर माझी मतदारांना अशी विनंती आहे की आता येत्या 7 तारखेला निवडणूक होणार आहेत. तर सकाळी 7:30 वाजेपासून तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाचा टाइम आहे. तर जास्तीत जास्त मतदाराचा हक्क बजावावा. आणि ग्रामीण भागात खूप समस्या आहे आणि ज्याला निधी सरकारकडून आणता येईल, सत्ताधारी असो किंवा विरोधी पार्टी असो, ज्याला शासनाचा निधी जास्तीत जास्त वळता येईल अशा लोकांना निवडून द्या. आणि शेत रस्त्याची अवस्था आपल्या गावात काय आहे, शेतात जायला रस्ते नाही आणि अशी परिस्थिती आहे का आता ऊसतोडणी चालू आहे, ते ऊसतोडणी चालू होती तर ऊसतोडणीत आपले वाहन बाहेर निघत नव्हते. तर अशी रस्त्याची आपली परिस्थिती आपल्या गावात आहे सध्या. आणि गाव खूप मोठा आहे. नवगाव गट हे नवगावच्या गावाने गटचं नाव ठेवलेलं आहे आणि गण पण नवगाव आहे. आणि सर्वात जास्त मतदान ह्या गावात आहे आणि ह्या गावाच्या मतदानावर पूर्ण गटाचा आणि पंचायत समिती गणाचा भविष्य बदलू शकतो. आणि मतदार म्हणजे सुशिक्षित आणि चांगला विचाराचा आणि चांगला विकास करणारा असा माणसाला निवडून द्या. किंवा कोणी 4 पैसे देणार किंवा तुम्हाला कोणी दारू पाजणार, कोणी काही आश्वासन देणार, तर आश्वासनाला थापे पडू नका. तर असे लोकांना निवडून द्या. माझे जास्तीत जास्त प्रयत्न आहे कारण आपलं प्रत्येक जणांनी आपल्याला मतदाराचा हक्क बजावावा. तर आपला हे नैतिक अधिकार आहे आणि आपला एक संविधानाच्या नुसार हे मताचा खूप मोठा अधिकार आहे. आपल्या मतानाने कोण निवडून येणार आणि कोण नाही याच्यावर आपण तुम्हाला 9 तारखेला निकाल दिसणारच आहे आणि ते आपल्याला मान्य करावं लागेल जे निवडून येणार. तर धन्यवाद.